नमस्कार. स्मिथ होलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये मी स्मिता कुलकर्णी आपलं स्वागत करते. आपण चक्र ह्या विषयावरती सध्या माहिती करून घेतो आहे, त्याच्याबद्दल जाणून घेतो आहे. शरीरातील आपल्या 7 चक्र, त्याच्यातलं आपण आज दुसरं चक्र जे आहे स्वाधिष्ठान चक्र, याच्यावरती आपण माहिती करून घेऊया. स्वाधिष्ठान चक्र, त्याला सॅक्रल चक्र पण म्हणतात, हारा चक्र पण म्हणतात. स्वाधिष्ठान म्हणजे स्वचं स्थान. हे नाभी किंवा आपल्या बेंबीच्या इथे असतं, बेंबीच्या वर असतं. याला 8 पाकळ्या आहेत. तत्व आहे जलतत्व. संबंधित रंग आपला आहे ह्या चक्राचा केशरी, ऑरेंज, नारिंगी. आपण जे इंद्रधनुष्याचे रंग जे म्हणतो आहे, तर हा दुसरा आहे रंग नारिंगी. याचं बीजमंत्र आहे वम. बीजमंत्र आहे वम. संबंधित इंद्रिय जी आहे त्याची, ती लहान आतडं, मोठं आतडं, अपेंडिक्स, बीजांडकोश बायकांच्यामध्ये आणि वृषण पुरुषांच्यामध्ये. त्यानंतर सर्वांगीण सशक्तता ही या चक्राशी निगडीत आहे. त्यानंतर कामशक्ती, सेक्सची संवेदना होणं, हे ह्या चक्राशी संबंधित आहे. आता आपण जर ह्याच्यात बघितलं तर जिथे लहान आतडं आणि मोठं आतडं आहे आपण म्हणतो आहोत, तर जलतत्व जर हे आहे तर आपण म्हणतो आहोत ना की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. तर 70% पाण्यामध्ये सुद्धा ह्या स्वाधिष्ठान चक्राच्या जवळपास पाण्याचं प्रमाण जास्ती आहे. कारण आपण बघतो आहोत लहान मोठं आतडं जे आहे, त्या पाणी प्यायल्यानंतर आपण जे खातो आहोत ते सगळं हे लहान आतडं, मोठं आतडं ह्याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन ह्याच्यामध्ये जातं. आणि त्याच्यातून तुमच्या पाण्याशिवाय तुम्ही पचनसंस्था आपली काम करू शकत नाही. त्याच्यामुळे पाणी तिथे भरपूर लागतं. आज जर आपण ह्या चक्राच्या जवळपास म्हटलं तर लेडीज गर्भाशय जे आहे तेही ह्याच एरियामध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो की प्रेग्नन्सीमध्ये बाळ जे असतं ते पूर्णपणे पाणी त्याच्या आतमध्ये असतं. आपण म्हणतो पाणी कमी झालं पोटातलं तरीसुद्धा मुलाला प्रॉब्लेम येतो, तर ते इतकं पाणी त्याच्यामध्ये असतं. आणि हे सगळा हा जो एरिया आहे हा पाण्याच्या ह्याच्यावरती, कारण पचनसंस्था आणि गर्भाशयाचं काम हेही त्याच्याशी निगडीत आहे. त्याच्यामुळे जर पाणी कमी प्यायलं गेलं आपण जे म्हणतो आहोत की, तर त्याच्यामुळे मग बद्धकोष्ठता, जुलाब किंवा ह्या गोष्टी होतात, पाण्याच्या कमतरता आणि ह्याच्यामुळे. त्यामुळे हे तत्व जे आहे हे पाण्याशी निगडीत म्हणून जलतत्व आहे हे. आता याच्याशी संबंधित भावना जे आपण म्हणतो आहोत तर त्या कशा आहेत, तर सेक्सची भावना जास्ती होणं, कामेच्छा, संवेदनशीलता आहे ह्या चक्राशी निगडीत असलेलं. त्यानंतर निर्मिती क्षमता आहे. युटरस असल्यामुळे बायकांच्या बाबतीमध्ये ते निर्मिती क्षमता आहे. आणि सामाजिक आणि कौटुंबिक बंध निर्माण होणं हे या चक्राशी निगडीत आहे. आणि अंतस्फूर्ती हे ह्या चक्राचं आहे. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं तर मार्शल आर्ट जे करतात त्यांचा सराव करताना पुढची चाल काय घ्यायची आहे ह्याचा विचार तो नाही करत, तर तो काय विचार करतो, प्रतिस्पर्ध्याचा सामना कसा करायचा आहे ह्याची त्याला आतून जाणीव असते. तो पुढची चाल मी काय करणार नाही, प्रतिस्पर्ध्याचा सामना कसा करायचा आहे ह्याची त्याला आतून पूर्ण जाण असते आणि इमिजिएट त्याची ॲक्शन होते. इतका तो अंतर्स्फूर्ती, त्याला आतूनच ती स्फूर्ती होत असते. इतकं हे चक्र जे आहे ते अंतर्स्फूर्तीचं आहे. इथे जर अडथळे निर्माण झाले, समजा हे बॅलन्स नसेल, चक्र व्यवस्थित काम करत नसेल, तर मग इथे स्वाभिमान, अभिमान, स्वतःचं आहे तसंच स्वतःला स्वीकारू शकत नाही, हे पण ह्या चक्राशी निगडीत आहे. चैतन्य शक्तीचा अभाव असतो. आळस, कंटाळवाणं होणं किंवा आतमध्ये शक्तीच नाही आहे
गळून गेल्यासारखं किंवा अशक्तपणा जे आपण म्हणतो आहोत, अशक्तपणा तिथे खूप आहे किंवा उदासीनता खूप असू शकते. कारण लैंगिक कामवासना उत्तेजित होतात. मग तिथे ह्या चक्राशी निगडीत असलेले ह्या गोष्टी आहेत की ज्यामुळे हे अशक्तपणा आणि उदासीनपणा वगैरे ह्या त्याच्याशी निगडीत आहेत. आणि आजार म्हटलं तर बद्धकोष्ठता आहे, पोट साफ होत नाही आहे वेळच्या वेळी किंवा पाण्याचं प्रमाण कमी प्यायल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे. त्यानंतर जुलाब किंवा अतिसार हे पण होऊ शकतं. आतडी आणि मूत्राशयाची दुखणी ही ह्या चक्राशी निगडीत आजार आहे. त्यानंतर लेडीजच्या बाबतीमध्ये अनियमित ऋतुस्राव हा सुद्धा ह्या चक्राशी निगडीत आजार आहे. मासिक पाळीच्या पूर्वीचा तणाव, खूप टेन्शन असतं मासिक पाळीच्या ह्याच्या वेळेस बायकांना, तर तो जो काही टेन्शन असतं ते सगळं ह्या चक्राशी निगडीत आहे. कारण तिथेच आपलं सेक्स चक्र किंवा ऑर्गन्स आहेत, आपले सेक्स ऑर्गन्स जे आहेत ते पण तिथेच आहेत, ह्याच चक्राच्या जवळ आहेत. आणि त्याच्यात मग समजा तुमचं जर कमी जर अंडर ॲक्टिव्ह असेल तर तिथे लैंगिक दुर्बलता किंवा असमर्थता असू शकते किंवा प्रजनन संस्थेमध्ये बिघाड झालेला असू शकतो. तर ह्या अशा गोष्टी या चक्राशी निगडीत आहेत. आणि स्वतःबद्दलच्या भावना ह्या चक्रामध्ये आहेत त्या कुठेतरी कमी होऊ शकतात. जर ॲक्टिव्ह आणि अंडर ॲक्टिव्ह, ओव्हर ॲक्टिव्ह आणि अंडर ॲक्टिव्ह असे जर असतील तर ह्या अशा प्रकाराने मानसिक विचारांमध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. दुसऱ्या लेअरशी हे कनेक्टेड चक्र आहे, ऑराच्या सेकंड लेवलशी कनेक्टेड हे चक्र आहे. याच्यासाठी जर सकारात्मक उपचार म्हणून जर काही सूचना घ्यायची असेल, जर हे चक्र कुठेतरी अंडर ॲक्टिव्ह किंवा ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर या आजारांच्या ह्याच्यावरनं आपण साधारण समजू शकतो की नक्की काय असेल ते. आणि मग त्याच्यासाठी उपचार म्हणून सूचना काय आहे तर स्वतःसाठी बिनशर्त प्रेम करा किंवा बिनशर्त प्रेम असणं गरजेचं आहे. काय होतं की स्वतःला स्वीकारण्याची तयारी नसते आणि मग त्यावेळेला कुठेतरी ह्या चक्रांमध्ये प्रॉब्लेम येतो. उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं म्हटलं तर जेव्हा मुलींना किंवा लेडीजना पिरियड्सना खूप त्रास होतो किंवा दुखतं पोटात किंवा हेवी ब्लिडिंग होतं, तर तेव्हा काय होतंय की स्वतःशी कनेक्ट होऊ शकत नाही किंवा स्वतःला आहे तसं स्वीकारू शकत नाही. स्वतःला दोष खूप दिला जातो की मलाच का आणि माझ्याच बाबतीत हे असं का आणि मला हे का बायकांना हे असतं आणि मी का बाई माणूस झाली, अशी सुद्धा काही जणांची मनोवृत्ती असते पिरियड्सच्या पिरियडमध्ये. कारण त्यावेळेला तो त्रास जो होत असतो तो, पण ह्या विचारांनी काय होतं तो त्रास अजून वाढतो. स्वतःवरती प्रेम केलं जात नाही आणि मग तो त्रास जास्ती होतो. मग त्यांना तिथे सगळ्याच याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. लैंगिक दुर्बलता पण येऊ शकते, प्रजनन संस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो, पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, अशा प्रकाराने या प्रॉब्लेम्सनं जास्ती करून त्रास होऊ शकतो. म्हणून तिथे स्वतःसाठी प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे. हे प्रेम असणं स्वतःसाठी, म्हणून त्या चक्राला बिनशर्त प्रेम मिळालेला आहे अशा पद्धतीनेच त्याचा सूचना त्याला असली पाहिजे. तर स्वतःसाठी बिनशर्त प्रेम हे त्याचं एक मेन सूचना आहे त्याच्यासाठी. तर असं हे स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स राहणं आणि त्याचे काय ॲक्टिव्ह आणि अंडर ॲक्टिव्ह झाल्यावरती काय आजार असतात आणि त्याच्यावरती आपण रेकीनी कसं बॅलन्स करू शकतो याचं आपण पुढच्या रेकीच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहोत.